नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये। मी आता चिकन फ्राय बनवत आहे। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये मी टाकत आहे तिखट मसाला, ही मिरची पावडर आहे घरगुती, 2 चमचे मी टाकलेली आहे मिरची पावडर। त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन मसाला, मटन मसाला आणि हळद, आणि यामध्ये मीठही टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार। आणि हा चिकन मसाला टाकत आहे मी आता, आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण तांदळाच्या पिठानेही खूप छान चव येते आणि क्रिस्पीनेस पण खूप छान येतो। आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, असं मिक्स छान झालेलं आहे। याला मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे। नंतर गरम तेलामध्ये आपण चिकन मस्त असं टाकून घ्यायचं आहे। हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण असं तव्यामधलं जे आपण फ्राय करतो ते खूप छान आणि टेस्टी लागतं। डीप फ्राय मला इतकं आवडत नाही। हे पहा, आता हे अलटून पलटून छान असं क्रिस्पी करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला तेल जास्त दिसेल, पण चिकनला जास्त तेल लागत नाही, तर ते चिकन जास्त तेलकट नाही होत, ते तेल तव्यामध्ये शिल्लक राहतं तसंच। तर हे भाजण्यासाठी मी जास्त तेल वापरलं आहे। छान असा एक पीस परतवून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, आपलं चिकन फ्राय तयार आहे। चला तर मग आता आपण बनवणार आहोत माशाचं कालवण। तर मी हलवा मच्छी घेतलेली आहे, त्याचं कालवण बनवत आहे। तेलामध्ये लसूण, तिखट, गरम मसाला, हळद, मीठ आणि हा चिकन मसाला मी टाकत आहे। हे छान असं परतवून घ्यायचं। छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं। हे आमचं स्पेशल वाटण आहे। हे वाटण तिखट वगैरे मसाल्यामध्ये खूप छान असं परतवून घ्यायचं। आणि ह्या वाटणाला मसाला लागण्यासाठी झाकण ठेवून आपण हे छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। मसाला छान भाजल्यावर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकल्याने चवही बदलत नाही आणि रंगही बदलत नाही, रंग पण खूप छान येतो। आता ह्या मसाला टाकलेला आहे आपण त्यामध्ये वाटण, तर त्याला उकळी येऊन द्यायची। आणि त्यानंतर आपल्याकडे जी मच्छी असेल, मी हलवा मच्छी वापरली आहे, तर ती आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आणि त्याच्यावर आमसोली टाकायला विसरायची नाहीत। आणि झाकण ठेवून मंद आचेवर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपण आता बनवणार आहोत मच्छी फ्राय। हलवा मच्छी फ्राय मी बनवते, त्यासाठी मी मच्छी साफ करून घेतलेली आहे। त्यामध्ये आगळ टाकते। छान असा आगळ मिक्स करून घ्यायचा आहे मच्छीमध्ये। हे पहा, अशा प्रमाणे त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये लाल तिखट मी 2 चमचे टाकलेली आहे। हा आहे गरम मसाला, घरगुती बनवला आहे। त्यानंतर हळद, आणि ह्या हाताने छान असं त्याला लावून घ्यायचं आहे। हे आता तुम्ही मॅरिनेट करायलाही ठेवू शकता। आता मी रवा घेतलेला आहे, हा भाजलेला रवा आहे, त्यामुळे असा थोडा काळा काळा दिसतोय, पण भाजून घेतलेला आहे मी। आणि त्याच्यामध्ये एक मच्छी अशी छान त्याला रवा लावून घ्यायचा। आणि मी आता चिकन फ्राय केले त्याच तव्यामध्ये मच्छी पण फ्राय करून घेते आहे। मीडियम गॅसवर मच्छी अशी दोन्ही साईडनी छान अशी क्रिस्पी भाजून घ्यायची। अशा प्रकारे आपला मच्छी फ्राय तयार होईल।
आता बघूया आपण आपला इथे कालवण ठेवलेलं आहे मच्छीचं, तर ते शिजलं का. जास्त त्याला मिक्स नाही करायचं चमच्याने, त्यामुळे मच्छी तुटू शकते. असं हळूहळू हाताने सावकाश असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण बनवणार आहोत मटण. त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट अशी मटणाला छान अशी लावून घ्यायची आहे. आणि हे आपण ठेवून द्यायचं थोडं मॅरिनेट होण्यासाठी. एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. आता मी इथे बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, 2 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. तर तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आलं लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण छान असं परतवून घ्या. आलं लसूण परतल्यावर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा. छान असं कांदा टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्या. आणि आता हे झाकून छान शिजू द्यायचं आहे. छान असं परतवून घ्यायचं. आता आपण मसाले घेतलेले आहेत. ते आहेत 2 चमचे तिखट, हळद, चिकन मसाला आणि हा आहे गरम मसाला घरगुती. तर हे मसाले आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचे. हे पहा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं. आता मटणाला पाणी सुटेपर्यंत आपण हे असं झाकून ठेवायचं आहे. हे पहा अशा प्रकारे पाणी सुटतं. तर त्या पाण्यात शिजवून घ्यायचं. पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये ते मटण शिजत नाही, कारण मी मटण अगोदर कुकरला शिजवून घेतलेलं नाही आहे. मी डायरेक्टली शिजवत आहे आता कढईमध्येच. पाण्यामध्ये आता आपण थोडंफार शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण हे त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. गरम पाणी टाकले तर छान उकळी आले. त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकणार आहोत. हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे. हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पंचेचाळीस मिनिटांमध्ये हे छान असं मटण शिजून तयार झालेलं आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला वड्यांची रेसिपी दाखवली आहे, तर त्या वड्यांसोबत हे मटण खूप सुंदर लागतं. तर तुम्ही नक्की करून पहा या गटारीला.
आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.